शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आक्रमक। शेतकऱ्याच्या वतीने नांदेड वसमत या राष्ट्रीय महामार्गावर केले रास्ता रोको आंदोलन। शक्तीपीठ महामार्गाला नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे। शक्तीपीठ महामार्गासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत। एक गट या महामार्गाच्या समर्थनार्थ आहे तर दुसरा गट या महामार्गाच्या विरोधात आहे। नांदेडमध्ये आज शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी नांदेडच्या मालेगाव येथे नांदेड वसमत या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले। नांदेड ते वसमत हा महामार्ग शेतकऱ्यांनी तब्बल 1 तास रोखून धरला होता। नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची सुपीक जमीन या महामार्गात जात असल्याने या महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे। हा महामार्ग गुत्तेदार परवडणारा असून याचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नाही। त्यामुळे या महामार्गाला आम्ही 1 इंचही जमीन देणार नसल्याची भूमिका नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतली आहे। मात्र राज्य सरकार शक्तीपीठ महामार्गावर काय भूमिका घेणार हे येत्या काही दिवसातच पाहायला मिळणार आहे। नांदेड जिल्ह्यात महामार्गाला मोठा विरोध नांदेडमध्ये पाहायला मिळाला। चला तर पाहूया शेतकरी काय म्हणालेत। त्याला इथं विचारात घेतलेला आहे। कुठल्या शेतकऱ्याला विचारात घेऊन हा रस्ता केला। अलाइनमेंट ज्यावेळेस टाकली का त्याच वेळेस त्यांनी कुठल्या शेतकऱ्याला विचारलं नाही। हे इथं मनानं बसून काही पण कारभार करतील। ही तर सगळी आमची काळी माया आहे, ही सुपीक जमीन आहे। आमचं सर्वस्व हिरावून घेतल्यावर आम्ही जगावं कसं, हे फडणवीस साहेबाला हेच आमचं म्हणणं आहे की आम्ही काय करावं, आम्ही जगावं कसं, आम्हाला काय मार्ग पुढे आहे। जास्त मोबदला दिला, 10 पट मोबदला दिला तर साहेब जास्त मोबदला देऊन काय करणार आहेत ते? आमची पूर्ण जमीनच जर जात असेल तर नुसते पैसे घेऊन काय करणार आम्ही? कुठं जगणार? कोणाच्या इथे भीक मागणार? पैशानं सर्वस्व येणार का आम्हाला? जमिनीमध्ये तुम्ही उत्पन्न काय करणार? उद्या गहू ज्वारी हे आम्ही कुठून आणणार? पैशानं आम्हाला पुरणार आहेत का? सगळी जमीनच घेत असले तर पुढची भूमिका काय असणार? यापेक्षाही आमची तीव्र भूमिका राहणार। आम्ही जलसमाधी घेणार। वेळोवेळी कुठल्याही अधिकाऱ्याला आम्ही पाऊल ठेवू देणार नाही। काय नाव तुमचं आणि तुमची कुठे जमीन आहे, कोणत्या गावात आहे, किती क्षेत्र आपलं बाधित होणार आहे? मी सतीश केशवराव कुलकर्णी, मी मालेगावचा रहिवासी आहे। मालेगावला माझी जमीन आहे। इथं माझी 1 हेक्टर 13 आर जमीन प्युअर बागायती जमीन या महामार्गाखाली जात आहे। आमचा शक्तीपीठ महामार्ग कृती समितीचा विरोध यासाठी आहे की हा सगळा जो पट्टा आहे, अर्धापूर तालुक्यातून जाणारा, हदगाव तालुक्यातून जाणारा, हा शंकररावजी चव्हाण यांनी जे पाणी आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि हा आमचा पूर्ण परिसर सुजलाम सुफलाम करून दिला, तो पूर्ण परिसर या शक्तीपीठ महामार्गाने बाधित होत आहे। आमच्या इथे ही जी संपत्ती निर्माण झाली या पाण्यामुळे ती सगळी नष्ट होत आहे आणि या संपत्ती नष्ट झाल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत। त्याचा शासन कुठेही विचार करीत नाही। शासनाने या प्रकल्पासाठी कुठलाही प्रकल्प अहवाल चर्चेस आणला नाही। शासनाने कुठलाही असा महामार्ग मोठा होत असताना एक सोशिओ इकॉनॉमिक इम्पॅक्ट रिपोर्ट सादर करावा लागतो। त्यामध्ये सिद्ध करता येते की या महामार्गाचे फायदे काय, या महामार्गाचे तोटे काय। हा रिपोर्ट शासनाने अजूनही कुठे पर्यावरणाची जी क्लिअरन्स असतं ते देखील अतिशय घाई गर्दीने शासनाने पास करण्याचा प्रयत्न चालविला आहे। म्हणजे हा शासनाची एवढी घिसाडघाई कशासाठी हे आम्हाला समजत नाही। याचं एकच आम्हाला उत्तर सापडतंय की शासनाला हा कंत्राटदार धार्जिना, उद्योग धार्जिना प्रकल्प घाई गर्दीने अंमलात आणायचा, त्याला शेतकऱ्यांचा प्रामाणिक विरोध आहे। आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही। सर्व पक्षीय नेते आमच्या पाठीमागे आहेत, कारण ते जमिनीवर जुळलेल्या नेत्यांची। काका, परवा हदगावला मुख्यमंत्री आले होते, त्यांनी सांगितले की सर्व आमदारांनी आम्हाला सांगितलं की कोणत्याही शेतकऱ्याच्या नांदेड जिल्ह्यातील विरोध नाही। हे एकदम फसवं विधान आहे। आम्ही ज्या आमदारांना खाजगीत विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे धोक्याने एका विशिष्ट आमदारांनी हे धोक्याने मुख्यमंत्र्यांपर्यंत हे विधान पोहोचले। पण ही आता तुम्ही बघत आहात, शासन जर म्हणते की मुठभर शेतकऱ्यांचा विरोध आहे, हे अजिबात चुकीचं आहे। ही मूठ सध्या झाकलेली आहे, पण एकदा जर या मुठीचा उद्रेक झाला तर शासन याच्यातून, या उद्रेकातून बचावू शकणार नाही।